तसल्ली हो जाए दिल की ऐसे कुछ गाओ, तसल्ली हो जाए दिल की ऐसे कुछ गाओ, हमारा कहना क्या है जरा इधर को देखो, हमारा कहना क्या है जरा इधर को देखो, सवाल का जवाब पेश करो बाद में खम ठोको। मैं मानूंगा तुम्हें। शायर साहेब चांगली शायरी वा शायरानी आणि शायराला मी विचारला की प्रत्येक व्यक्ती झाडावर कोणी मंदिरामध्ये तपस्या करतो पण असा गणपती भक्त कोण झाला की त्याने झाडावर तपस्या केली? तर शायरचं म्हणणं आहे बांधवानं विचार करण्याची गोष्ट आहे, फार ज्ञानीवंत लोक आहे, ज्याला गुरु म्हणजे कहाणी चेला म्हणजे का माहित नाही आहे. तर शायराने उत्तर दिलं की आसाराम बापूचा शिष्य लीलाशाह महाराज. अहो शायर माणिकरावजी अगोदर वाचून घ्या, लीलाशाह महाराज आसाराम बापूचे गुरु आहे. त्याने निंबाचं झाड चालवलं, झाडावर बसला नाही, कोटची कथा कुठं लावता का हो, ठोकऱ्याने धोरता विनाकारांच्या विनाकारण. हे उत्तर होय का? मी तुम्हाला विचारू, झाडावर बसून त्याने तपस्या केली आणि तुम्ही म्हणता झाड चालवलं, तुमचे कानाचे गड्डे होत, अगोदर कानातला मड काढून टाका आणि नंतर उत्तर द्या. शायरी पैसे नाही मिळतो, शायरी अशी नाहीये. शायरी खमसून पाहिजे, दणकट. कालगी और तुरे की लड़ाई बड़ी धूमधाम से होगी आज, कालगी और तुरे की लड़ाई बड़ी धूमधाम से होगी, चाकू चुरे का काम नहीं ये तो गुरु ज्ञान से होगी. देखना है आज किसमें कितना है दम, देखना है आज किसमें कितना है दम, ये फोड़ेंगे फटाका तो हम भी फोड़ेंगे आटम बम. शायरी ऐसी करो तो मजा आएगी. बांधवानो मी म्हणतो वेगळा, हा म्हणते वेगळा. मैं कहता हूं बंबई ये कहता है पुणे, मैं कहता हूं बंबई ये कहता है पुणे, मगर बुलेट गाड़ी के सामने क्या चलेगी लुना. तुम्ही ऐकत चला तसं प्रत्युत्तर द्या शायरी साहेबा. गाणं म्हटलं शायराने, हमको दीवाना कर गए, तर्ज वगैरे बरोबर सुधरून टाका नंतर म्हणा. काही तर काही म्हणता, एवढं संगीतकाराला सुंदर तर्ज बनवणं काही गावता का? माझं म्हणणं काय आहे, दुय्यम तमाशा पाहण्यासाठी लोक आले दुरून, दुय्यम तमाशा पाहण्यासाठी लोक आले दुरून, आणि मनामध्ये माणिकराव जरा विचार घे करून, ज्ञानात ज्ञानाची होऊ दे लढाई, शाहिरी कर कसून, आणि मजा येईल या गमतीला लोक राहतील बसून, नाही तर जातील उठून. एवढे मोठे शाहीर कलगीचे बादशाह, कलंगी तुरा, एवढ्या मोठ्या शायरांची जे गंमत या शायरांनी प्लॉटिंग जे काढली. आता बांधवानो तो डान्सर त्याला उचलून धरते काय ना धरते माहित नाही. तिला जनजागृती म्हणता नाही, नाही तुम्ही पुण्यात मुंबई पर्यंत शायर म्हणता, गाजवता रेल्वे स्टेशन तुमचा, आणि जनजागृती कलंगी मंडळ म्हणता, आणि कोणतीच जनजागृती करता हो तुम्ही का भरून त्याला उचलता बरं? नाही नाही शायर साहेब असं नाही शायरी करावं. शायराने प्रश्न विचारला की भगवान शंकर लिंग या पृथ्वीपासून आकाशापर्यंत कोणी निर्माण केलं? त्या लिंगाला असं लिंग त्याने निर्माण केलं, तर ज्याने कोणी हात लावला तो व्यक्ती जडून भस्म होत होता. अशी त्या लिंगामध्ये स्थापना होती, अशी तर शक्ती होती. तर ते लिंगपिंड कोण तयार केली? शायराने म्हटलं, शायराने विचारलं प्रेक्षक बांधवांनो, फार सुंदर अर्थ आहे की त्यावेळेस या दैत्य लोकांचा मोठा प्रादुर्भाव होता, मान अन्याय होता सर्व संतांवर, देवावर किती आक्रमण या लोकांनी केलं. म्हणून त्या देवेंद्र ऋषींनी असा पृथ्वीपासून काशी क्षेत्रामध्ये तो लिंग निर्माण केलं, लिंग आकाशापर्यंत, की जो कोणी दैत्य, कारण ही मायावी होते दैत्य लोक, आणि दैत्य लोक मायावी असून हे मायावी रूपामध्ये येऊन अनेक देवी देवता ऋषी मुनीवर ते अत्याचार करत होते. म्हणून त्यांनी तो कसा लिंग निर्माण केला की जो कोणी हात लावेल तो जडून भस्म होईल. त्याचं नाव आहे शायर देवेंद्र ऋषी काही क्षेत्रामध्ये आहे. हे तुमच्या प्रश्न उत्तर आहे. पण तुम्ही जरी म्हटलं की हा माझा होय जो नाही, माझा होय जो आहे, तुमच्या गड्याच्या भोवतालची बाय मी सरळ मानी की खरोखर तुमची जबान ठिकाणार नाही आहे. ला 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 ला, शुक्रिया अदा करता हूँ मेरे दोस्त आप ही आने का, शुक्रिया अदा करता हूँ मेरे दोस्त आपके आने का,
हमें भी मौका मिला यहाँ पर गाना गाने का। ये कलंगी के बड़े शायर, एक कलंगी वाले शायर आज हमें हिला देंगे। अगर हमारा भी हुनर चला तो इनको आज मिट्टी में मिला देंगे। ज्ञानात नारी शायरी शायराने गावली तर्ज आता माझा अनुभव आहे, आध्यात्मिक माझं गाणं आहे। प्रेक्षक नवीन तर्ज आहे, नवीन फिल्म आहे आणि फिल्मचं नाव आहे रॉकी। छूटे ना छूटे ना छूटे ना छूटे ना छूटे ना छूटे ना लागी छूटे ना लागी छूटे ना लागी छूटे ना लागी छूटे ना। आज हम दिल खोल के करेंगे शायरी, हिरे की पहचान करो जोहरी। सोन्याला कोण ओळखते, सोनारच ओळखते, जोहरी ओळखते। आपलं ओळखला म्हणून तुम्ही ज्ञान शायरा आणि तुम्ही कलंगी सांगितली शाखेचे बादशाह म्हणून तुम्हाला विचारतो पा कसे बांधव। आज हम दिल खोल के करेंगे शायरी शायरी, हीरे की पहचान करो ये जोहरी जोहरी। खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना दफ्तर खोलो ना दफ्तर खोलो ना दफ्तर खोलो ना दफ्तर खोलो ना। शायरी हीरे की पहचान करो ये जोहरी जोहरी। खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना दफ्तर खोलो ना दफ्तर खोलो ना दफ्तर खोलो ना दफ्तर खोलो ना। बात कोई गलत नहीं है बांधवानो, शायरी तत्वाची आहे, मुजुरीची नाही आहे। शायरी जनजागृती मशाल आहे, हे संतांचा अनुभव आहे प्रेक्षक बांधवानो। म्हणून काही काही शायर लोक, ज्ञानी लोक, कोणी रेलगाडी बनवलं संतांनी या पंचतत्व शरीराची, कोणी छकडा बनवलं, कोणी बैलगाडी बनवलं, कोणी टिपण बनवली अनुभवाने चार लोकांनी, ज्ञानीवंतांनी। कोणी काही शायर लोक कोर्ट गावतात, पण बांधवानो या पंचतत्व शरीरामध्ये ज्ञानी लोक म्हणतात की तुझं आहे तुझं बासी परी जागा भुलला, सर्व आपल्या जवळ आहे बांधवानो। तर यामध्ये पोलीस ठाणा आहे, ठाणेदार आहे, गुन्हेगार आहे। पहा प्रेक्षक बांधवांनी शायरला काय विचारतो ऐका। बेफजूल की बात नहीं है, शायरी है तत्व की। ओ बेफजूल की बात नहीं है, शायरी है तत्व की। जो यहाँ पर गा रहे वो गवाह है संतों की, जो यहाँ पर गा रहे वो गवाह है संतों की। महान ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज असे बरेच काही संतांचा अनुभव आहे।
अनुभव गाएंगे हम, वो गवाह है संतों की। जो अनुभव गाएंगे हम, वो गवाह है संतों की। पाखंडी में क्या रखा, पाखंडी में क्या रखा, ज्ञानियों ने सच लिखा। ज्ञानी म्हणतो म्हणणं आहे की पाखंड काय ठेवलं नाहीये, तुम्ही तत्वाचं भांडण करा, ज्ञानाने लढा द्या। पाखंडी में क्या रखा, ज्ञानियों ने सच लिखा। दम में दम जब तक है लड़ेंगे, आखिरी आखिरी हीरे की पहचान करो ये जोहरी जोहरी। खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना, तब तक खोलो ना तब तक खोलो ना तब तक खोलो ना तब तक खोलो ना। पहा, तुम्ही मला विचारलं लिंगपिंडी विषयी, तुमचा उत्तर क्लिअर आहे, खोटं नाही आहे। विनाकारण जास्त बोलू नका, माझा होच नाही, हा उत्तर बरोबर आहे। देवेंद्र ऋषी तुम्ही आपल्या पुराणामध्ये पाहून टाका। आणि मी तुम्हाला विचारतो अनुभव, आध्यात्मिक माझा विषय आहे कि ऐसे कोणते पति पत्नी झगड़ा करके थाने में जा पहुंचे, रिपोर्ट लिखा, थानेदार ने सही सही हाल पूछे, दोनों को अंदर किया, थोड़ी देर में छोड़ दिया। ऐसी क्या गलती थी उन दोनों की? या शरीरामध्ये असे कोणते पती पत्नी आहे की त्यांचा झगडा चालू आहे, झगडा आणि झगडा घेऊन ते थानेदाराकडे, या शरीरात कोणता थानेदार आहे? तुम्ही म्हणा का ज्ञान काय, संत म्हणतात काय भुली आणि प्रपंच हे नाही आहेत, कोणी म्हणतात की भाव आणि भक्तीचे लग्न लागले हे नवरा बायको हे नाही आहेत। मग दोन पती पत्नी कोण, या दोघांचा झगडा झाला आणि हे थाण्यामध्ये गेले। तुमच्या भाषी आहे, तुम्ही चांगला विचार करा आणि याचं उत्तर द्या। पति और पत्नी झगड़ा करके थाने में वो जा पहुंचे, लिखा, थानेदार ने सही सही वो हाल पूछे। रिपोर्ट लिखा, थानेदार ने सही सही वो हाल पूछे। आता हाल विचारानंतर, रिपोर्ट लिहिल्यानंतर पहा, आता दोष कुणाचा आहे याच्यामध्ये निर्णय करायला पाहिजे, पण त्या थानेदारानं दोघांना अंदर करून टाकलं। थानेदाराने दोघांना अंदर केलं आणि काही वेळानंतर दोघांना नवरा बाजूला सोडून दिलं। पहा, दोनों को वो अंदर किया, थोड़ी देर में छोड़ दिया। ऐसी क्या गलती थी उनों की, वो बुरी की पहचान करो ये जोहरी जोहरी। खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना खोलो ना, कोणती पती पत्नी या पंचतत्व शरीरामध्ये झगडा चालू, थानेदार कोण? तुम्ही म्हणाल की या ज्ञानाने जजमेंट केलं, ते नाही आहे, निर्णय त्याने नाही केला। शहरदार पती पत्नी कोण, थानेदार कोण, कोणत्या खोलीमध्ये त्यानं बंद केलं अंदर आणि काही वेळानंतर सोडून दिलं। आज तुम्हाला विचारलं पुन्हा पहा, आता सोडून दिल्यानंतर हे दोघे नवरा बायको गेले। थानेदारला विचार पडला, या दोघांचा वाद, दोघांना झगडा, जरी रस्त्यामध्ये आणि जरी आणखी मारपीट केली आणि जरी नवऱ्यानं बायकोला मारलं तर काय होईल? म्हणून हे घरी गेले किंवा नाही गेले हे
ठाणेदाराला चिंता पडली आणि पुन्हा इंकवारीसाठी खरी कांड खोटेगासाठी त्यांच्या गावी गेला शेजारी. तर मला हे सांगा, मग ठाणेदार गेले पण या दोघांचा पत्ता नाही, हे दोघे घरी नाही. म्हणून ठाणेदार आणि पोलीस विचारत पडले की हे गेले कुठे, हे मेले ते नाही. मग सांगा ते गेले कुठे? शेरसाहेब, ते गेले कुठं? ठाणेदार कोण, पोलीस कोण? एवढं उत्तर द्या शेरसाहेब. ऐका, तुमच्या जवळ आहे शेरसाहेब, तुम्ही चांगला विचार करा, अक्कल लढवा, उत्तर द्या. थानेदार वो पुलिस लेकर तहकीकात वो करने गए, तहकीकात करने गए. मुश्किल में पड़ गई आखिर, मुश्किल में पड़ गई आखिर. दोनों कहा गायब हुए. ते मोठ्या विचार पडले की काय करावं, आम्ही आलो इंक्वायरीसाठी आणि दोघे दिसून नाही राहिले, हे मेले ते नाही. ठाणेदाराला विचार पडला, मग हे गेलं कुठे शेरसाहेब? मुश्किल में वो पड़ गए आखिर, दोनों कहा वो गायब हुए. नहीं लगा दोनों का पता, ऐसी हमारी क्या हुई खता. ऐसी हमारी क्या हुई खता म्हणजे गलती काय झाली म्हणतात ते. कवि बुधा कहता ये मिटा दो ये दूरी हीरे की पहचान करो ये